मंडळी, आज आपण आवळ्याचा मुरंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आपण हा मुरंबा वर्षभर स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आवळे आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहेत. तर सीझनमध्ये आवळे खूप इझिली आणि चांगल्या क्वालिटीचे भेटतात. त्याच वेळेस आपण आवळ्याचे वेगवेगळे प्रकार बनवून स्टोअर करून ठेवू शकतो. मी टोटल अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. ते संपूर्ण आवळे मी स्टीमरच्या साहाय्याने स्टीम करून घेतले. आवळे डायरेक्टली बॉईल नाही करायचे, नाहीतर त्याच्यातली सर्व जीवनसत्वे पाण्यामध्ये निघून जातील. म्हणून त्याला फक्त स्टीम करून घ्यायचं. आणि मी सर्व आवळ्याचा मुरंबा बनवला नव्हता. अर्धे आवळे मी त्याचं आंबट गोड लोणचं बनवलं होतं. त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की पहा. त्यातली अर्धी आवळी काढून मी बाजूला घेतली आणि त्याला असं चमच्याच्या साहाय्याने होल पाडून घेतलं. म्हणजे सर्व रस साखरेचा असो किंवा गुळाचा तो आतपर्यंत शिरला पाहिजे. आवळ्याला स्टीम झाल्यानंतरच अशा प्रकारचे होल आपण पाडून घ्यायचे. आधीचं होल करून नंतर स्टीम केलं तर आवळ्यामधले सर्व जीवनसत्वे त्या होलच्या साहाय्याने पाण्यामध्ये निघून जातात. नंतर एका जाडबुडाच्या कढईमध्ये मी 1 वाटी गूळ ॲड केला होता आणि 1 वाटी साखर. तुम्ही फक्त गूळ किंवा फक्त साखर असंही वापरू शकता. गोडाचं प्रमाण व्यवस्थित राहावं ह्यासाठी मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर ॲड केली होती. त्यानंतर सर्व आवळी त्याच्यामध्ये टाकली आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ते सर्व व्यवस्थित मिक्स होईपर्यंत त्याला 2 ते 4 मिनटं कंटिन्यूअस हलवत राहिले. त्यानंतर मी त्याच्यामध्ये फक्त 1 स्पून पाणी ॲड केलं. आवळ्याचा मुरब्बा बनवताना त्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नसतो. नाहीतर कमीत कमी पाण्याचा वापर केला तरीही चालतो, कारण आपल्याला ते जास्त काळापर्यंत स्टोअर करायचे. म्हणून 1 चमचा पाणी फक्त गूळ व्यवस्थित आणि लवकर मेल्ट व्हावा ह्यासाठी वापरायचं. आणि त्याला व्यवस्थित एकदम मीडियम गॅसवर खूप चांगलं बॉईल करून घ्यायचं. गूळ आणि साखर पूर्णपणे वितळल्यानंतर त्याला 5 ते 10 मिनटापर्यंत चांगलं बॉईल करून घ्यायचं. ते मिश्रण जोपर्यंत आळून येत नाही तोपर्यंत आवळे ह्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आणि पाक हा आतपर्यंत गेला पाहिजे. तोपर्यंत ह्या मिश्रणाला छानपैकी बॉईल करून घ्यायचं. हळूहळू आपण ऑब्झर्व करू शकतो की आवळ्यांचा कलर हा चेंज होतो आहे आणि मिश्रण थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारे बॉईल यायला लागला की आपण त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं. काळं मीठ ॲड केलं तर आणखीनच चांगलं, त्यामुळे त्याला एक छान अशी चव येते. आणि अर्धा चमचा आपण काळी मिरी पावडरही ॲड करायची, त्यानेसुद्धा खूप चांगला फ्लेवर येतो. त्यानंतर 5 ते 10 मिनटं मीडियम गॅसवर त्याला बॉईल होऊ द्यायचं आणि त्याची कन्सिस्टन्सी कमी झाली पाहिजे तोपर्यंत ते मिश्रण अशा प्रकारे हलवत राहायचं. पाकाची कन्सिस्टन्सी कमी झाली आणि ती थोडी स्टिकी वाटायला लागली की आपण गॅस बंद करायचा, कारण बंद केल्यानंतर मिश्रण जसं जसं थंड होतं तसं ते आणखीन आळून येतं. अशा प्रकारे तुम्ही झटपट फक्त 15 ते 20 मिनटामध्ये आवळ्याचा मुरंबा वर्षभर टिकवणारा बनवू शकता. थँक्यू.